मुंबईतल्या 36 जागांपैकी शरद पवार पक्षाच्या वाट्याला 2 जागा आल्याची सूत्रांची माहिती मिळते। अणुशक्ती नगर आणि घाटकोपर पूर्व या 2 जागा शरद पवार पक्षाला सोडण्यात आल्याची माहिती आहे। मुंबईतल्या 5 जागांसाठी पवार गटाने मागणी केली होती। सध्या या 2 मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी, त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात। सीमा, खरं तर शरद पवार पक्षाने 5 जागांची मागणी केली होती आणि आता 2 जागा त्यांना मिळाल्याची माहिती मिळते। सध्या शरद पवार पक्ष समाधानी आहेत का? नेमकी काय माहिती मिळते? नक्कीच शरद पवार गटाने सुरुवातीला जेव्हा जागा वाटपाची चर्चा सुरू झाली होती तेव्हा मुंबईतील 36 जागांपैकी 5 जागांवरती त्यांनी दावा केलेला होता आणि आता जागा वाटपाची जी चर्चा आहे ती अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे। उद्या आणि परवा शेवटच्या टप्प्यातील बैठक पार पडणार आहे आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला महाविकास आघाडीचा जाहीर होणार आहे। तत्पूर्वी जी माहिती मिळते सूत्रांकडनं, खात्रीलायक सूत्रांकडनं, मुंबईतील 36 जागांपैकी 2 जागा शरद पवार गटाच्या वाट्याला आलेल्या आहेत। अणुशक्ती नगर त्याचसोबत घाटकोपर पूर्व या 2 जागा शरद पवार यांच्या पक्षाला मिळाल्याची अधिकृत माहिती जी आहे, सविस्तर माहिती जी आहे ती मिळालेली आहे आणि या 2 मतदारसंघामध्ये आता उमेदवार देण्यासंदर्भातली चाचपणी जी आहे ती पक्षाकडून सुरू झाल्याचं कळतंय। आता उद्या आणि परवा महत्त्वाच्या बैठका पार पडल्यानंतर, चर्चा झाल्यानंतर, शेवटच्या टप्प्यातील चर्चा झाल्यानंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो जाहीर करण्यात येईल आणि या चर्चेमध्ये नक्की मुंबईतील अजून काही जागा त्यांना मिळतात का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। नक्की सीमा, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे या 2 मतदारसंघात आता नेमके कोणते उमेदवार दिले जातात याकडे देखील लक्ष असणार आहे। धन्यवाद माहितीसाठी।